संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांना चांगलं योगदान दिलं आमचे सूरज मोरे यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय। आमचे डीजे मास्टर दादांना मी विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या। आमचे बंधू आहेत भोईर डीजे, मंडप डेकोरेशन, संपूर्ण रंगरंगोटी, मोठा थाटमाट, अगदी आपण पाहिलं तर भव्य दिव्य व्यासपीठ, हे शामियाना, डीजे, साऊंड सिस्टम, या संपूर्ण झगमगाट जो आपण पाहिला, आर्टिफिशियल फ्लड लाईट्स, या सर्व काही गोष्टी ज्यांनी आपल्याला खरं तर मी म्हणेन चांगला खरं तर योगदान दिलं आमचे भोईर बंधू डीजे भोईर यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय। तत्पूर्वी आमचे वाघमारे सरांचा सन्मान आम्ही करतोय। सूरज धन्यवाद, मागच्या काही 3-4 दिवस तुझी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाली। पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीनं स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही तुझं नक्कीच आभार व्यक्त करू। आम्ही आमच्या बंधू तुल्य दादांचा आम्ही सन्मान करतोय। त्यानंतर आम्ही ऑन बिहाफ ऑफ टेक्निकल टीम 4 दिवस आणि रात्र या संपूर्ण खेळामध्ये आपण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून ग्रामीण टेनिस cricket.in च्या YouTube वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट केली। ऑन बिहाफ ऑफ टेनिस क्रिकेट टीम ब्रॉडकास्टिंग टीम आय वुड लाईक टू कॉल समवन, प्लीज कम अँड टेक युअर ऑनर प्लीज। एकानं या प्लीज, कोणीतरी या। आदित्य कडाव आमचे मुख्य कॅमेरामॅन हा सन्मान स्वीकारतील। तत्पूर्वी संदीप जाबडे आमचे मुख्य पत्रकार आणि मुख्य समालोचक ज्यांचा विशेष सन्मान आम्ही काही क्षणामध्येच करणार होतो। तत्पूर्वी खरं तर आपले अध्यक्ष साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय। संदीप जाबडे खरं तर ते पत्रकार आहेत आणि आज खरं तर त्यांचा विशेष सन्मान आम्ही उत्तरार्धामध्ये करणार होतो। त्यानंतर आम्ही जरूर या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आणि संपूर्ण कार्यक्रम कसा मांडला गेला आणि संपूर्ण कार्यक्रमाची खरं तर यशस्वी रूपरेषा मांडण्यासाठी आम्ही शैलेशजी पवार किंबहुना राकेश गुरुजी, राकेशजी सावंत यांना मी विनंती करू की आपला मनोगत ऑन बिहाफ ऑफ असोसिएशन आपण आभार व्यक्त करावं। या संपूर्ण स्पर्धेमध्ये 24 खरं तर टीमचा समावेश आम्हाला पाहायला मिळाला आणि 4 दिवस आणि रात्र या संपूर्ण खेळामध्ये तुम्हाला मात्र ज्या ज्या घटकांची जी साथ मिळाली, एकंदरीत तुम्हाला कसं सांगता येईल? थँक्यू भोईर, तुम्ही मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिलात। मनोगत व्यक्त करतील तत्पूर्वी शैलेशजी पवार आणि योगेशजी मालुसरे आज खरं तर ही संपूर्ण सूत्र ज्यांनी फार छान सांभाळले आणि मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, मॅनेजमेंटमध्ये खरं तर मी म्हणेन या 2 व्यक्तिमत्वांनी आज गेल्या काही 4 दिवसांचा हा सोहळा आपण पाहिला, 4 रात्रींचा सोहळा पाहिला, परंतु त्यांची ही मेहनत जवळजवळ 2 ते 3 महिन्या अगोदरपासून सुरू आहे। एकदा जोरदार टाळ्या शैलेशजी पवार आणि योगेशजी मालुसरे या 2 व्यक्तिमत्वांसाठी। त्याचबरोबर शरदजी निघोसे आणि अनिलजी मोरे यांनाही मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर खरं तर आपलाही विशेष सन्मान आम्ही करतोय। आम्ही शैलेशजी पवार यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते, मोरे साहेबांना मी विनंती करू की आपण हा सन्मान करावा। शैलेशजी पवार यांचा विशेष सन्मान मी करतोय। अनिलजी मोरे इथे उपस्थित आहेत, या आपण। मगाशी आम्ही उल्लेख केला युवा आहेत, योगेशजी मालुसरे आपण या। योगेशजी मालुसरे, योगेश आता या प्लीज, प्लीज लगेच या। सन्मान स्वीकारून आपण पुढच्या कार्यासाठी आपण वाचारण करा प्लीज। चला, विशेष सन्मान, विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय। निघोसे सरांचा सन्मान आम्ही करू। प्रचंड मेहनत, विशेष कौतुक आणि आभार प्रदर्शन करत असताना आपण पाहता या संपूर्ण फ्रेम मध्ये ही काहीशी क्षणचित्रे। त्यानंतर पाहुण्यांशी आम्ही संवाद साधू, अर्थातच ज्यांना व्यक्त व्हायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि त्यानंतर आम्ही खरं तर मुख्य बक्षीस वितरण सोहळा, तत्पूर्वी काही 2 ते 3 सन्मान असतील ते सन्मान आम्ही करू। शरदजी निघोसे युवा आहेत, आज त्यांची मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर अनिलजी मोरे आम्हाला पाहायला मिळतील। अनिलजी मोरे आम्ही त्यांना पाहिलं की मग खरं तर ते नेहमी युवा आम्हाला भासतात, अगदी नेहमी ज्यांचं आम्हाला भरपूर प्रेम मिळतं, अगदी असे अनिलजी मोरे, त्यांचा आम्ही विशेष सन्मान करणार आहोत। त्यानंतर आम्ही
अनिलजी मोरे यांचा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. पोलादपूर तालुका रहिवासी विटावा ठाणे या विभागाचे ते प्रेसिडेंट सुद्धा आहेत आणि यांना बघितलं की आम्हाला नेहमी आठवते एक वाक्य ते म्हणजे हिरव्या खरतर पिकलेल्या पाण्याचा काको हा देत हिरवा. अगदी आपण पाहिलं तर नेहमी ते प्रोत्साहित असतात, नेहमी उत्साह असतो त्यांच्या चेहऱ्यावर आणि नेहमी खरतर क्रिकेटसाठी बरंच काही योगदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही त्यानंतर विशेष सन्मान करू. एक विशेष सन्मान जो म्हणजे गेले 4 दिवस आणि रात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये याच विभागातील हक्काचा आवाज गेल्या काही 8-9 वर्ष ज्यांनी वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन वेगवेगळ्या फॉर्मॅट मधील अनेक नामांकित स्पर्धा ज्यांनी ऍज अ समालोचक म्हणून ज्यांनी कव्हर केल्या. सूत्रसंचालन कसं असावं, समालोचन कसं असावं हे जबरदस्त आणि त्याचबरोबर मी म्हणेन धाडसी आणि साहसी खरं तर मी म्हणेन सादर करणारे, मराठी भाषेला समृद्ध करणारे आपल्या बदलापूरचे अनुज मोरे. आवाज आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. मराठी भाषा म्हटली की मग बाहेरून फार सोपी वाटते, परंतु ही भाषा सादर करणं, या भाषेला प्रस्तुत करणं आणि या भाषेला मायक्रोफोनच्या माध्यमातून मांडणं या फार कठीण गोष्टी असतात. परंतु या भाषेवरचं प्रेम या भाषेला सादर करण्यासाठी मात्र सुलभ आणि सोपं करतं. अनुज मोरे यांचा आपण सन्मान केला. त्यानंतर आपण विशेष खरं तर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सुरुवात करू. तत्पूर्वी आम्ही मायक्रोफोन सोपवणार आहोत अध्यक्ष साहेबांना. खरं आता सातत्याने आपण पाहिलं तर पहिला दिवस आणि आज अंतिम दिवसामध्ये अजून आमची साथ दिली. सातत्याने जेव्हा जेव्हा एसपीएल तुम्ही पाहतोय गतवर्षी देखील आणि त्या आधीच्या वर्षी देखील ज्यांचा आवाज तुम्ही ऐकतात, अगदी हक्काचा आवाज तुम्ही ऐकलात आणि अगदी व्हॉइस ऑफ नवी मुंबई म्हणून ज्यांची ओळख आहे, अगदी गोड कोमल आवाज मध्ये सातत्याने अगदी शब्दांचा जादूगर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. नामांकित समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे सन्मान्य नितीशजी भोईर सरांचा ते यथोचित मान सन्मान जरूर केला जातो. एक कॉमेंट्री आवडली असेल नितीशजी भोईर सरांची, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो. क्या बात आहे, थँक्यू सो मच. सातत्याने भरपूर मेहनत, त्यांचं देखील खऱ्या अर्थाने बिझी शेड्यूल असतो तरी देखील आपण पाहतोय सातत्याने ते भरपूर आपण पाहतोय मदत करत असतात. सातत्याने कधी न बोलत नाही आणि डायरेक्टली येतात. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि लगेच आपण सन्मान्य आदरणीय साईराजी कळंबे साहेब आपण याचे मुख्य व्यासपीठावरती आपला देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. मी विनंती करेन साईराजी कळंबे साहेब आपण याचे मुख्य व्यासपीठावरती प्लीज विनंती असेल आदराने आपण मुख्य व्यासपीठावरती या यथोचित मान सन्मान तुमचा आम्ही नक्कीच करतोय. साईराजी आपण या विनंती करेन साईराजी कळंबे यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर आपण केला जाईल. यथोचित मान सन्मान मी विनंती करेन साहेबांना. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी मोरे साहेब यांचा शुभ आज आपण करतो. यथोचित मान सन्मान मायेची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या कांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन त्यांना देखील यथोचित मान सन्मान इथे जरूर केला जातोय. थँक्यू सो मच. सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेबद्दल खऱ्या सन्मान्य आदरणीय आपण पाहतो चंद्रकांतजी मोरे साहेब उपस्थित आहेत आणि अगदी जवळून ही स्पर्धा तुम्ही देखील पाहिले. भरपूर लाख मोलाची मदत या स्पर्धेसाठी केली आहे. अगदी या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण या समोर आणि यस बळीराम दादा वरे साहेब आपल्याला विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विनंती असेल. सातत्याने आपण जर पाहिलं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांतजी मोरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करेन की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलायचे, मार्गदर्शन करायचं आहे. शैलेश दादा आपण याचे या स्पर्धेबद्दल बियाफ आपण पाहतो अध्यक्ष यांच्या वतीने. एक मिनिट, संदेशजी तुडीलकर आपल्याला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती या. आपला सन्मान होतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. संदेशजी तुडीलकर मी भाऊंना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी संदेश भाऊंचा सत्कार करावा.
नरवीर फायटर्स संघाचे संघमालक प्रशांत कदम, आपल्याला विनंती आहे की आपण आपला संघमालकाचा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. कृपया आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. प्रशांतजी कदम सर, आपल्याला विनंती आहे. येत आहेत? ओके, ठीक आहे. सिद्धेश दादा, आपल्याला विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती या. नाही पाहिजे, तुम्ही या. आदरणीय सिद्धेशदादा कळंबे, आमच्या पोलादपूर तालुक्याचं उभरतं नेतृत्व आणि आपला सन्मान होतोय. आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. नक्कीच सिद्धेश साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. मी पाहिले अगदी जवळून जेव्हा जेव्हा त्यांचा संघ खेळत होता, दडपण जरूर होता, चेहऱ्यावरती अगदी प्रेशर होता, परंतु खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर चॅम्पियन संघ ठरलाय. भरपूर मेहनत. धन्यवाद. मी विनंती करेन सर्वांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. खरं अर्थानं त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि यस, आपण खरं अर्थानं प्रथमतः मी विनंती करेन सन्मान्य असोसिएशन, आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याचे सचिव सन्मान्य राकेशजी सावंत साहेबांना मी विनंती करेन आपण आपल्या 2 शब्दांनी संपूर्ण क्रीडा नगरीला आपल्या स्पर्धेबद्दल सांगायचं आहे. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्व विजेत्या संघांचं अभिनंदन. सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं घेत नाही, आधीच आपल्याला उशीर झालाय. आपणा सगळ्यांचे धन्यवाद पहिल्यांदाच व्यक्त करतो, कारण आम्ही एवढा लांबून आपल्या मातीमध्ये खेळायला आलो आणि आपल्या सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. कारण आम्ही सगळी मुलं आहोत ना, आम्ही आमच्याकडे चोंडा म्हणतात कोकणात, जिथे शेती केली जाते, आणि आमच्याकडे असं सपाट ग्राउंड नाही आहे सर. खाचा मारलेल्या आहेत आणि त्या खाचांमध्ये खेळणारे आम्ही सगळेजण आहोत. आणि अशा सपाट ग्राउंडवरती खेळायची आम्हाला सवय नाही, आमची नजर नाही पोहोचत, त्यामुळे बऱ्याचशा वेळांना आमच्या कॅच ड्रॉप होतात. आम्ही खाचरातल्या कॅच चांगल्या पकडतो, असा बांध असेल त्या बांधावरनं उडी मारून सुद्धा आम्ही कॅच सोडत नाही, पण ह्या सपाट ग्राउंडचा अजून तेवढासा अंदाज आम्हाला येत नाही कॅच पकडत असताना. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, या लाईटमुळे ना आम्हाला तो एक चांगल्या स्टेडियममध्ये खेळायचा फील आला. हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण माझा विचार केला, आमचे संदेश भाऊ आहेत, आम्ही आता रिटायरमेंटच्या वयाकडे आहोत आणि आम्हाला ते जाता जाता तरी चांगल्या आठवणी आमच्या सोबत आहेत क्रिकेटमधून रिटायर्ड होत असताना. त्यामुळे तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि इतकं छान ग्राउंड आमच्या नशीब, म्हणजे ह्या आठवणी कायम राहणार आहेत. तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा मला जे अभिनंदन करायचं आहे ना, ते अरविंदचं करायचं आहे. अरविंदसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण मागच्या SPLला अरविंद सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये पहिल्या SPLला तो आपल्या सानवी 11चा कॅप्टन होता, त्याथे त्याने फायनल मारले होते. ही दुसरी सलग फायनल अरविंदच्या नावावरती आहे. एकदा अरविंदसाठी जोरदार टाळ्या. आणि बरोबर आहे ना, सॉरी काय म्हटलं, बरोबर आहे ना, हां. आणि सिद्धेश दादांचे सुद्धा धन्यवाद की एकदम कूल व्यक्तिमत्व आहे सर. आमच्या रायगड जिल्हा परिषदेचे जे माजी अध्यक्ष आहेत त्यांचे वडील आणि आता विद्यमान सदस्य आहेत, पण सिद्धेश दादांच्या सोबतीला काम करत असताना त्यांचं म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणतो ना, तसेच सिद्धेश दादा ज्याप्रमाणे आमचे कळंबे साहेब अख्खा तालुका घेऊन पुढे जातात ना, तसंच हे युवा नेतृत्व आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातामध्ये ती आला सिद्धेश दादांकडे ते नेतृत्वाचे गुण नक्कीच आहेत आणि ते पुढे जाऊन आमचा तालुका सुद्धा आणखीन पुढे नेतील. मला सिद्धेश दादांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. 2022ला आम्ही एक छोटंसं रोपटं लावलं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं. मुंबईमध्ये सभा झाली आणि त्याच्यातून हे पुढे पुढे वाढत गेलं. सुरुवातीला सर आमच्या 8 टीम सुद्धा होत नव्हत्या, कारण आम्ही अंडराम क्रिकेट खेळत होतो. जवळजवळ 12 ते 15 वर्ष अंडराम क्रिकेटमध्येच घालवलेत आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही हे छोटंसं रोपटं लावलं. आज आमच्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये गाव टू गावच्या जवळपास 60 संघ रजिस्टर आहेत. आणि एक छोटंसं रोपटं लावल्यानंतर आज कालच माझं सहस्त्रबुद्धे सरांशी बोलणं झालं. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे सगळे थ्रो बॉलर होते, कारण सवयच नव्हती कोणाला बॉलिंग टाकायची, अंडराम खेळायची सवय लागली होती. आणि आता मात्र आम्ही त्या परिस्थितीमध्ये आहोत की आता थ्रो बॉलर शक्यतो बाहेर निघत नाही. मोजून 2 ते 3 थ्रो बॉलर बाहेर निघालेत आणि ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मेहनत घेतील आणि चांगले होतील. आता सहस्त्रबुद्धे सरांशी आता सुद्धा बोलणं झालं आणि त्यांनी चांगली गोष्ट सांगितली
ते म्हटले की इतके चांगले प्लेयर आहेत ना की तुम्ही, मी त्यांना म्हटलं अजून 2 वर्ष आम्हाला आहेत की आम्हाला एक ओपनची टीम अशी बनवायची ना की जिचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल. ह्याचा आवाज का जातोय? बहुतेक त्याला मी पसंत नाहीये. एक ओपनची टीम आपल्याला असं बनवायची आहे ना की जिचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल. सह्याद्रीची टीम येणाऱ्या, मी सहस्त्रबुद्धे सरांना म्हटलं की 2 वर्षामध्ये आपल्याला त्यासाठी प्लेयर तयार करायचे आहेत. आणि मी सगळ्यांना विनंती करेन की यंगस्टर जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी मेहनत घ्या. असे प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध होत राहतील. आणि शेवटचे आभार मानायचे ते मला या शिलेदार मंडळींचे. आभार मानून तुम्हाला लांबचं करत नाहीये, पण कमिटीचे आणि शिलेदार मंडळींचे आभार मानतो. सगळ्यांची वैयक्तिक नावं घेत नाहीये आणि धन्यवाद व्यक्त करून मी इथे माझं छोटंसं लांब झालेलं प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. येस, त्या दरम्यान तदनंतर मी विनंती करेन सन्मान्य शैलेशजी पवार साहेब, आपण या. विनंती असेल या स्पर्धेविषयी तुम्ही देखील बोलायचं आहे, 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. येस शैलेशजी पवार साहेब, आपण या लगेच. विनंती असेल. थँक्यू अनुज. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग 2025 हे जर स्वप्न होतं ना, हे मी 4 ते 6 महिने आधी इथे एक मॅच बघायला आलो होतो ओपनची. आणि ती ओपनची मॅच बघितली तर माझी इच्छा होती की आमची SPL इथं व्हावी. आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. त्याच्यासाठी मी पूर्ण कमिटीचे मी खूप खूप आभार मानतो की मी तुम्हाला प्रस्ताव दिला की आपली SPL इथं होऊ द्या. आणि ती SPL आपली इथे झाली. आय थिंक मला तर वाटते सर्व खेळाडूंनी ह्याचा आनंद घेतलाच असेल. असा प्लॅटफॉर्म आपल्याला भेटलाय खेळायला. हाच प्लॅटफॉर्म तुम्ही घेऊन जा पुढे. अजून तुमच्यासाठी असोसिएशन भरपूर काही करेल. तुम्ही असोसिएशनला सहकार्य करा आणि आपण ह्याच्या पुढे अशाच SPL ह्याच्यापेक्षा बेस्ट करू. आणि टायमाचा अवधी कमी असल्यामुळे मी काही जास्त बोलत नाही आहे. पुन्हा एकदा सर्वांचे, खेळाडूंचे, आमच्याबरोबर ज्यांनी काम केले त्यांचे आणि सर्व मान्यवरांचे खूप खूप आम्ही आभार मानतो. आणि अनुजला मी पुन्हा हँडओव्हर करतो. मी विनंती करेन सन्मान्य आपल्या असोसिएशनचे सल्लागार, सातत्याने जेव्हा जेव्हा आपण पाहतो की स्पर्धा असेल, सामाजिक कार्य असेल, सल्ला देत असतात सन्मान्य प्रमोदजी उतेकर साहेब. मी विनंती करेन आपण या आपल्या या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. प्लीज विनंती असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. पोलादपूर तालुक्याची भूमी म्हटलं की नरवीरांची भूमी, नरवीर तानाजी मालुसरे यांना मुजरा करून आज या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून या ठिकाणी पर्व 3रे पहिली स्पर्धा या ठिकाणी राजीव गांधी स्टेडियम बेलापूर या ठिकाणी घेतली होती. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ऐरोलीमध्ये झाली. त्याच्यानंतर ही जे 3रं वर्ष आहे त्या 3ऱ्या वर्षाची या ठिकाणी या बदलापूर या पिसे मैदानामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये वाहून घेतलंय असे तुम्हा सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व चैतन्य दादा असतील, या ठिकाणी मराठा समाजाचे अध्यक्ष बदलापूर श्यामदादा उतेकर असतील, या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष असतील आणि उपस्थित सर्व कमिटी असेल. कारण सर्व संघांना या ठिकाणी 8 या ठिकाणी 6 संघ या ठिकाणी बक्षीसपत्रामध्ये फेरीमध्ये या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक उत्सुकता आहे की आम्हाला ट्रॉफी घेऊन जल्लोष करायचा आहे. त्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. परंतु सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्या अंतर्गत खऱ्या अर्थानं ही असोसिएशन उभी केल्याच्या नंतर शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं या ठिकाणी या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संघांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हे उभं राहिलेलं आहे. आज या ठिकाणी आमदार भरतशेठजी गोगावले साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु सातत्याने त्यांचं योगदान या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेला असतं, म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या सर्व देणगीदारांचं या ठिकाणी आमची ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यासाठी चांगल्या पद्धतीची व्हावी या दृष्टिकोनातून ते सातत्याने या ठिकाणी दानशूर देणगीदार या ठिकाणी मदत करतात. त्या सर्वांचं या ठिकाणी आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं विशेष त्यांचं आभार मानायचे आहेत आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. ते आमचे शैलेश पवार असतील, योगेश मालुसरे असतील, अनिल मोरे असतील आणि शरद निगुडचे पुण्याचे हे देखील असतील. यांनी अतिशय सुंदर असं
नियोजन आयोजन या ठिकाणी सातत्याने ते आम्हाला सह्याद्री कमिटीत नसताना देखील ते या ठिकाणी सहकार्य करतात. त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जास्त काही बोलायचं नाही, खूप काही बोलायचं होतं, परंतु स्टेजवर खूप दिग्गज असे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी या व्यासपीठावर आलात, आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेहनती करेन सन्मान्य आदरणीय श्यामदादा उत्तेकर साहेब आपल्या स्पर्धेबद्दल तुम्ही देखील 2 शब्द व्यक्त करायचे. हॅलो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि बराच उशीर झालेला आपण ज्याची प्रतीक्षा बघत आहोत. पारितोषिक वितरण समारंभ लवकरच सुरू होणार आहे, पण हा पारितोषिक वितरण समारंभ करण्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही जी मॅच मागील 4 दिवस इथे आयोजित झाली होती, ते ज्यांनी आयोजित केली ते सर्व शिलेदार आपले शैलेश पवार, योगेश मालुसरे आणि त्यांची संपूर्ण टीम ही आपल्या मुंबईमध्ये दिवसभर कामावर जातात आणि संध्याकाळी कामावरून आल्यानंतर जो काही वेळ आपल्या कुटुंबासमोर द्यायचा असतो तो सगळा वेळ आपल्या या सह्याद्री प्रीमियर लीगच्या मॅचेससाठी देत असतात. की त्याचं नियोजन हे एका रात्रीत होत नसतं. मागील 3 ते 4 महिने या सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांसाठी घेतलेली आहे. या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर आपल्या पोलादपूर तालुक्याचे क्रिकेट महर्षी ज्यांना म्हटलं जातं ते चंद्रकांत दादा मोरे यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या हव्यात. खरोखर आपण सगळेजण खूप भाग्यवान आहात, कारण आपल्याला सगळ्यांसाठी एवढं चांगलं व्यासपीठ, आपण थोडं पुढे या, आपण देखील थोडं पुढे या, मागे अंधार आहे, एवढं चांगलं व्यासपीठ दिवसेंदिवस मागील 3 वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे, पहिलं ग्राउंड त्याच्यानंतर दुसरं ग्राउंड आणि आज आपण मागील 4 दिवस या ग्राउंडमध्ये खेळतात. हे ग्राउंड खरोखर पुढच्या येणारा आपला जो सह्याद्री प्रीमियर लीगचा कार्यकाल आहे त्याचं जे भविष्य आहे ते खरोखर या अशा लोकांच्या हातात आहे आणि ते भरपूर उज्ज्वल आहे. आपल्या जे खेळाडू आहेत त्यातून नक्कीच एखादा खेळाडू जर IPL साठी गेला तर नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी पोलादपूर तालुक्यासाठी भूषणावह गोष्ट असेल. आपल्या तालुक्यातील मी आत्ताच सांगेन, आपल्या बदलापूरलाच एक मुलगा राहतो ज्याचं नाव आकाश मांगडे आहे. तो आज आपल्या मुंबई MCAच्या अंडर 16 मध्ये खेळतोय, अंडर 14 मध्ये देखील खेळला होता, अंडर 16 मध्ये. आणि येणाऱ्या नक्की मी सांगतो येणाऱ्या 2 ते 3 वर्षात तो मुंबईच्या टीम मध्ये आणि त्याच्यानंतर IPL मध्ये खेळेल, कारण अतिशय जिद्द आहे. आणि ही जिद्द आपल्या पोलादपूर तालुक्यामधील सगळ्या मुलांच्या अंगी आहे, कारण सगळ्यांच्या अंगात रक्त आहे ते आपल्या राजे शिवछत्रपती शिवरायांचं. मी जास्त बोलणार नाही कारण की आपले मान्यवर अजून इकडे बोलणारे आहेत. आपल्या सगळ्यांना मी येणाऱ्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देईन. आपण असेच खेळत राहा, कारण खेळून आपण फिट राहाल. आणि यानंतर मी एक छोटंसं सांगेन की आपल्या तालुक्यातील पोलादपूर तालुक्यातील जी मुलं मुंबईला नोकरीसाठी येतात तर त्यांच्यासाठी आपण लवकरच एक शिबिर करणार आहोत. की आमच्या बदलापूरमध्ये महाड पोलादपूर तालुका समाज आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने की आपली मुलं आपल्या तालुक्यातले मुंबईला जास्त येऊ नयेत, त्यांना तिथल्या तिथे रोजगार मिळावा यासाठी काहीतरी करायचे आणि त्यासाठी लवकरच आपण आपल्या पोलादपूरच्या मुलांसाठी एक शिबिर घेणार आहोत. तर जास्त न बोलता मी आपले सूत्रधार आहेत त्यांना सांगेन पुढचा कार्यक्रम आपण घ्यायचा आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. चांगला बाईट देखील साहेबांना दिली आहे. मी विनंती करेन करताना भरपूर वेळ देखील झाला आहे कारण की बरेच मुलं देखील खोळंबली आहेत, कारण की 11:30ची लास्ट लोकल त्यांना देखील जायचं आहे. मी विनंती करेन सन्माननीय सत्येंद्र नागणेकर साहेब आपण 2 शब्द फक्त शुभेच्छा या संपूर्ण स्पर्धेबद्दल द्यायचं आहे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मी काय तुमचं जास्ती वेळ घेत नाही. एवढं सांगू इच्छितो की सगळ्यांचं अभिनंदन. आम्ही बऱ्याच प्रोफेशनल मॅचेस पण बघितल्यात आणि त्याच टाईपचं एंटरटेनमेंट तुम्ही देता. मला नाही वाटत की तुम्ही कुठे कमी पडताय या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. आणि तुमच्या ऑर्गनायझिंग कमिटीसाठी सुद्धा म्हणजे तुम्ही जे काय कष्ट घेऊन हे सगळं केलं ते एकदम लाईव्ह असं IPL बघितल्यासारखा जो फील येतो हे सगळ्या याच्यातनं. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. क्या बात आहे. थँक्यू सो मच साहेब. आणि मी विनंती करेन खऱ्या अर्थानं सातत्याने भरपूर मदत त्यांची असते साहेबांची आणि आज खऱ्या अर्थानं हे उभं करण्याचं जे असोसिएशनचं संपूर्ण
जे आपण पाहतो व्यक्तिमत्व आहे, सर्वांना एकत्र आणण्याचं काम सातत्याने ते करत असतात आणि आज देखील या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झाले. सन्मान्य सह्याद्री असोसिएशनचे आपण पाहतोय अध्यक्ष साहेब सन्मान्य चंद्रकांत मोरे साहेब, मी विनंती करेन या स्पर्धेबद्दल 2 शब्द नक्कीच सांगायचे आहेत. सर्वांनी घोषणा द्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कर्मे देवे सर्व कार्यसु सर्वदा. 14 विद्या 64 कला अधिपती गणपती रायांच्या चरणी नतमस्तक होतो. मातीच्या कणावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर त्यांचं नाव कोरलं गेलं. रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानाचा मुजरा करतो. आज या ठिकाणी ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये, ज्यांनी अयोध्येमध्ये ज्या बाबरी मशिदीवरती जाऊन कारसेवकांच्या साह्याने आपलं हिंदुत्व दाखवलं आणि हिंदुत्वाचं रक्त दाखवलं, ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुजरा करतो. आज ज्यांच्या आदेशाखाली आम्ही काम करतो ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके दादा एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्या रायगडमध्ये ज्यांचं खरोखरच भल्याभल्यानं त्यांनी सलोखा पलो केलं असा रायगडचा डाण्यावाग, आणि आज या कार्यक्रमासाठी त्यांचं मोठं योगदान होतं. आणि प्रत्येक SPLला त्यांचं अमाऊंट तर मी तुम्हाला अनाउन्समेंट करणार नाही, कारण काही गोष्टी व्हायरल होतात. परंतु ज्या तालुक्याच्या लेकरांना मायबाप म्हणून ज्यांची ओळख पटली जाते, मग श्रीमंत असो गरीब असो, त्यांच्या पाठीशी कायम ज्यांची थाप असते, ते सन्माननीय नामदार भरतशेठजी गोगावले या ठिकाणी पोहोचणार होते. परंतु एका कार्यक्रमामध्ये मंगलवेढा येथे वेळ झाल्या कारणाने ते पोहोचू शकले नाहीत. त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्यांच्या शुभेच्छा इथे पोहोचलेल्याच आहेत. आज सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन उभी करण्याचा जो साहस धाडस होता, तो संपूर्ण कमिटीने एकत्र येऊन, मग गुरुजी असो, प्रमोद असो, अमित असो, संपूर्ण कमिटी, नवनाथ दादा असो, आणि या सह्याद्रीमध्ये ज्या संघाने सहभाग घेतला आणि जो गाढ विश्वास, ज्याला म्हटलं ना मरेल पण पाठी सरणार नाही, असे सह्याद्रीमध्ये जे संघ सामील झालेत, खेळाडू सामील झालेले आहेत, त्यांनी एक शपथ घेतलेली आहे. भले घरामध्ये बसेल पण कोणामध्ये सामील होणार नाही आणि कोणाच्या पाठी फिरणार नाही. हा सह्याद्रीचा निश्चयाचा महामेरू प्रत्येकाने आपल्या जीवाशी बाळगलेला आहे आणि तोच आज पाहायला मिळतोय. हा 3रा SPLचा कार्यक्रम आपण इथं आयोजनबद्ध शैलेश पवार आणि योगेशजी मालुसरे त्यांचे सहकारी सर्व आयोजन कमिटी यांनी केलेले हे आयोजन, आज या ठिकाणी व्यासपीठावरती आलेले आपले सर्व पाहुणे मंडळी, या ठिकाणी सदामामांनी आपल्याला भेट देऊन लवकरच निघून गेले, पण चैतन्य दादा ज्यांचं एवढं काम आहे, आपण जर पाहिलात, ही व्यक्ती रात्री 2 वाजता का 4 वाजता झोपते, सकाळी 7 वाजता परत रुजू होते. म्हणजे शिंदे साहेबांचं काम करण्यासाठी ते एवढे उत्सुक असतात. आम्ही 15 दिवसच त्यांच्या पाठीमागे होतो, पण आम्ही अक्षरशः कंटाळलो. तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे समाजात फिरत असताना किती व्यथा आणि वेदनांना सहन करावे लागतात, त्या चैतन्य दादांच्याकडनं शिकण्या इतकं अभ्यास आहे. आणि आमचे पाटील प्रतीकदादा पाटील एक उद्योजक आहेत, त्यांनी आम्हाला इथे भेट दिली. खरोखरच तुमचं सर्वांचा धन्यवाद घेतो. आमचे श्यामदादा आणि सत्यवान भाऊ जाधव, गणेशजी वाडकर, आमचे अशोकदादा जाधव, प्रकाशदादा चंबवणे, अनिल भाऊ मोरे, पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष आहेत, योगेशजी माळुसरे, शरदजी निगुळसे, बळीरामदादा वारे, विशालजी पाटणे, भरतजी तुडिलकर, गोविंदजी आयरे आणि किशोरजी वाघमारे समालोचक. आणि आता ज्या समालोचकांनी 4 दिवस काम केलं ते आमचे मोरे आणि आमचे संदीपजी जाबडे आणि जे स्थानिक समालोचक होते, खरोखरच त्यांचा आवाज इथे जमीन फोडेल असा उत्तुंग आवाज त्यांनी या 4 दिवसाच्या कार्यक्रमाला दिला. पंच आहेत, ज्यांनी YouTube माध्यमातून आपल्याला जे लाईव्ह दाखवलं, आणि खरोखरच आपला जो लाईव्ह होता
तो अक्षरशः ज्याप्रमाणे 2020चा लाईव्ह आपण पाहता त्याप्रमाणे हा सह्याद्रीचा लाईव्ह प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिसत होता. हा तुमचं परम भाग्य म्हणावं लागेल, कारण तुम्ही दिलेलं योगदान, सह्याद्रीला दिलेली ताकद ही खेळाडूंची ताकद आहे. परंतु कुठे जे खेळाडू कमी पडत आहेत, काही संघाचे जे संघनायक आहेत ते कुठेतरी कमी पडत आहेत. त्यांनी थोडीशी आपली उत्स्फूर्तता दाखवणं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलात आज आपण शहरामध्ये राहून कमीत कमी खर्चामध्ये 16 ते 17 लाख रुपये खर्च करून हा खेळ तुमच्यासाठी उभा केलेला आहे. आणि हा खेळाडू पोलादपूर तालुक्याचा कुठेतरी विरंगुळा झालेला आहे. तो एकत्र येण्यासाठी, प्रत्येकाचा खेळ पाहण्यासाठी, प्रत्येकाचा खेळ पाहता पाहता आपल्या आई वडिलांचे डोळे भरून येतात. असा तुमचा खेळ आपल्या आई वडिलांना बघायला मिळतो. आज तुम्ही एकांतिक करणार नाही. उरणचा एक खेळाडू आहे, तो असाच चाबरपणा म्हणून खेळायला जायचा, पण जेव्हा त्या खेळाडूला बोली लागली 10 लाखाची, तेव्हा त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. माझा मुलगा काहीतरी फालतूगिरी करतो, कुठेतरी खेळतो, पण जेव्हा त्याच्यावरती बोली ऐकली तेव्हा ते अक्षरशः रडले की माझा मुलगा कुठेतरी चांगलं काम करतो. म्हणून तुम्ही हे जे चांगलं काम करणार आहात ते आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करणार आहात, आपल्या गावचं नाव मोठं करणार आहात आणि त्या पाठीमागे तालुक्याचं आणि सह्याद्रीचं नाव मोठं करणार आहात. हे तुमचं सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक खेळाडूंनी आज 4 दिवस संयमाने आणि शांततेने जो कार्यक्रम पार पाडलात, तुम्हाला खरोखरच शुभेच्छा देतो. आणि आज आपण पाहिलात इथे कुठल्याही प्रकारचा वाईट प्रकार न घडता जो शांततेने आणि संयमाने आणि खेळाडू वृत्तीने जो कार्यक्रम तुम्ही पार पाडला त्याच्याबद्दल तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. तुमचे सर्वांचे आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सह्याद्री. थँक्यू सो मच. आपण लगेचच वळतोय प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. यस, समोर सर्वांनी या विनंती असेल वेळ घेऊ नका. चला, प्रथमतः आपण देतो या स्पर्धेतील कराताने एक वेगळी चांगली संकल्पना आपण पाहतोय जरूर करण्यात आली होती. आणि जे विनिंग 6 कॅप्टन्स आहेत कराताना, जे 6 कॅप्टन्स आहेत विनिंग टीमसाठी, त्या टीमच्या कॅप्टनला कराताना सन्मान्य आदरणीय प्रमोदजी चव्हाण साहेब, विनोदजी चव्हाण साहेब यांच्या वतीने ब्लूटूथ हेडसेट ते सुपूर्द करण्यात आलेत. आणि मी विनंती करेन, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे जे 6 विनिंग टीमचे कॅप्टन आहेत त्यांना विनंती करेन आपण अमित दादाशी नंतर कॉन्टॅक्ट करा आणि ते तुम्हाला नक्कीच सुपूर्द करतील. त्याच्यानंतर आपण जातोय पुन्हा एकदा यस बक्षीस देताना ते आपण 6 कॅप्टन्सकडे देऊन टाकू. आणि प्रथमतः आपण देतो या स्पर्धेतील अगदी वेगवेगळी संकल्पना पाहायला मिळेल. यावेळेस बेस्ट कॅच, संपूर्ण या स्पर्धेतील उत्कृष्ट दर्जाची कॅच जे 2 कॅड होते त्यांच्यासाठी आहे. प्रथमतः एक उत्कृष्ट कॅच, त्यासाठी आपण जर पाहिलं तर सिल्वर कॉइन आहे, चांदीचं नाणं. आणि तो संघ आहे कालिका माता सरई संघाचा अष्टपैलू खेळाडू. आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणतो की वयाची मर्यादा नसते. 43 वर्षाचा खेळाडू बळीरामजी वारे ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट कॅच. बेस्ट टुर्नामेंट आपण पाहतोय. अवेज बेस्ट फिल्डर जर सातत्याने असेल, परंतु बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट एक संकल्पना होती. बळीरामजी वारे साहेब आहेत आणि आपण पाहतोय सत्यवानजी जाधव साहेब. आपण या सत्यवानजी जाधव साहेब आपले शुभाशय आपण देतोय. मी विनंती करेन सन्माननीय लगेच यायचंय साहेब प्लीज. सत्यवानजी जाधव साहेब आपले शुभाशय आपण देतोय. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट चांदीचं नाणं आपण पाहतोय ज्याच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. स्पर्धेसाठी अशोकजी जाधव साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण नेक्स्ट कॅच बेस्ट टुर्नामेंट अजून एक कॅच आहे, त्यासाठी देखील सिल्वर कॉइन आहे. JSKCC मोरगिरी संघाचा सूरज तुडुलकर ठरलाय बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. सिंबोने साहेब मी विनंती करेन आपल्या शुभाशय ते सुपूर्द करायचंय. अशोकजी जाधव साहेब त्यांनी पुरस्कृत केलेला आहे सिल्वर कॉइन आपण पाहतो, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार. त्यांच्या बिहाफ मध्ये आप्पा आलेत. चिंबोने साहेब मी विनंती करेन आपण या. चिंबोने साहेब प्लीज आपण यायचंय. यस साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभाशय आपण देतोय. यस गोल्डमान म्हणून ज्यांची ओळख आहे, डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व, अगदी क्या बात आहे, फिटनेस देखील अगदी डोले शोले साहेबांचे. थँक्यू सो मच. आणि लगेच आपण वैयक्तिक आणि खरं आता बेस्ट इनिंग एक इनिंग मध्ये आपण पाहतो तब्बल त्याच्या बॅट मधून विस्फोटक बॅटिंग केली आहे. 72 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. चांदीचं ब्रेसलेट त्याला देऊन सुपूर्द करते आणि पार्लेवाडी संघाचा सुशांत मोरे ठरलाय बेस्ट इनिंग मधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट.
ऑन द हाफ आपण पाहतोय संघमालक स्वतः आहे शैलेजी पवार, अशोकजी जाधव साहेब आपण या आपल्या शुभाशय आपण देतोय. जे सांधीचं ब्रेसलेट आहे ते सुशांत मोरेला भेटलंय. काय बॅटिंग केली होती, अगदी विस्फोटक बॅटिंग, टॉप गिअर मध्ये बॅटिंग केली होती, त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या पहिल्या दिवसामध्ये. नक्कीच आपण पाहतोय जे ब्रेसलेट आहे चांदीचं, त्यानंतर सिल्वर कॉइन आहे ते यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलंय. नक्कीच अशोकजी जाधव साहेब आमचं नक्कीच पुरस्कृत नक्कीच यांच्या वतीने केलं. थँक्यू सो मच साहेब. अगदी ऑलमोंड गोल्डचे प्रोपरायटर देखील आहेत, त्याचा देखील विशेष सन्मान. त्यानंतर आपण करतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील उद्यानमुख खेळाडू म्हणजे यंग्स आपण पाहतोय प्लेयर. Before we will announce emerging player of the tournament, let us announce a man of the match of the final match. चित्तथरारक सामन्यामध्ये जबरदस्त खेळ करणारा गेम स्पिरिट मॅच विनर मिस्टर श्रीधर, राईट, मॅन ऑफ द मॅच श्रीधर. आपण लगेच या. क्या बात आहे, श्रीधर देखील चांगली कामगिरी केली. आणि ते सर येस अमित दादा आपल्या सुभाष आपण देतो मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलच्या मॅचचा आपल्या सुभाष देतो. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. श्रीधर क्या बात आहे, काय बॅटिंग केली होती, अख्खी ट्रॉफी अगदी टीमच्या नावावरती करून दिली आहे. प्राऊड मोमेंट आहे. पहिल्यांदा आपण पाहतोय SPL मध्ये खेळतोय, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये पहिल्याच सीझन मध्ये अगदी जय जयकार केला आपल्या टीमचा. कौतुक करावं तितकं कमी आहे. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीमला आणि तुला फुलप्लेट. नक्कीच आपण सरसा करत होतो उद्यानमुखी खेळाडू आणि तो ठरला युवा खेळाडू आहे. युवा पिढीमधील यंग जनरेशन, नवीन टॅलेंट, नवीन चेहरा आहे. अगदी मोठमोठ्या बॅटरला देखील त्यांनी चकवलं आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि मी विनंती करेन सन्मान्य अशोकदादा जाधव साहेब आपण या पुन्हा एकदा आपले शुभाशय आपण देतोय. उद्यानमुखी खेळाडू या स्पर्धेमधील आकर्षक चमचमणारी ट्रॉफी आपण पाहतोय. सन्मान्य आदरणीय वैभवदादा चांदे यांनी सुपूर्द केलेली ट्रॉफी आपण पाहतोय. त्यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आणि तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊन सुपूर्द करतोय. आणि संघ आहे नरवीर ग्रुप उमरठ संघाचा श्री तुडिलकर. क्या बात आहे, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे. यंग टॅलेंटेड खेळाडू, युवा उभरता सितारा, हा चेहरा आपण नक्कीच लक्षात ठेवा. पोलादपूर मधील एक यंग टॅलेंटेड खेळाडू तुमच्या समोर नक्कीच येत्या काही वर्षामध्ये येणार आहे. क्या बात आहे, फिरकीचा जादूगर. फक्त वय वर्ष नक्कीच उल्लेखीन की 15 वर्षाचा खेळाडू आहे. क्या बात आहे, लाजवाब, वेल प्लेड. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी. आणि त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण देतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि नाव आहे सन्मान्य. आम्ही अनिलजी मोरे साहेबांना विनंती करू की हा सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं. द टीम नेम इज टीम शिवशंभो अडावले अँड द फिल्डर इज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हे नामांकन जाईल समीर कदम. क्या बात आहे, क्या बात आहे, लाजवाब. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. अगदी रोख रक्कम आपण पाहतो 5,000 रुपयाचा कॅश प्राइज, चमचमणारी ट्रॉफी, ब्युटिफुल मुवमेंट ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतात. क्या बात आहे. गणपत दादा वाडकर साहेब नक्कीच उपस्थित देखील आहेत. आणि त्यांच्या वतीने आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आलं, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, वेल प्लेड. आणि त्यानंतर आपण देतो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी आपल्या गोलंदाजीवरती तालावरती 8 विकेट्स कॅरी केले त्या संपूर्ण स्पर्धेमधील. आणि दीपकजी बिरामणे साहेब मी विनंती करेन आपण या आपल्या शुभाश आपण देतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. दीपकजी बिरामणे साहेब इथे उपस्थित होतात आणि त्यांच्या शुभाश आपण देतोय. आणि संघ आहे टीम श्रीराम वर्धा यांनी काटेकली संघाचा दीपेश मोरे, उत्कृष्ट गोलंदाज. या गोलंदाजाच्या रेसमध्ये खरं तर DKM करंजे या टीमचा खरं तर कुणाल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याची खरं तर 7 विकेट्स होते, परंतु हे नामांकन जात आहे. आपण जरूर पाहताय दीपेश या गोलंदाजाचं आपण अभिनंदन करतो. उत्कृष्ट गोलंदाज चैतन्य दादा रांगणेकर यांच्या वतीनं ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत केली गेली आहे. आणि त्याचबरोबर कॅश प्राइज 5,000 रुपये ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले गेले. चैतन्य दादांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. संपूर्ण स्पर्धेमध्ये जे कॅश प्राइजेस आपल्याला पाहायला मिळतात ते चैतन्य दादांच्या वतीनं खरं तर मी म्हणेन आपल्याला संपूर्ण पुरस्कृत केले गेले. त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. जाऊया आपण नेक्स्ट अनाउन्समेंट कडे. आणि या स्पर्धेतील ज्यांनी आपल्या बॅटिंग वरती या स्पर्धेमधील वर्चस्व गाजवलं, बॅटिंग करत असताना या संपूर्ण स्पर्धेतील सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मधील उत्कृष्ट फलंदाज
हे किताब जातोय त्यासाठी मी ते देण्यासाठी विनंती करेन सन्मान्य विकासदादा उतेकर निलेशजी गोगावले साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण लगेच त्याचं मुख्य व्यासपीठावरती विकासदादा उतेकर त्या दरम्यान निलेशजी गोगावले साहेब यस विनंती असेल आपण या आणि आपण देतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि जणू काही बॅटिंग करत असताना काल रात्रीमध्ये त्यांनी बॅट काय चार्जिंगला लावलेली की काय त्याच प्रकारे धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि संघ आहे आई जन्नई माता चरई संघाचा ज्याच्या बॅटमधून 145 धावा आल्यात किशोर कदम त्याच्या नावात आहे दम त्याचं नाव किशोर कदम यस किशोर कदम आपण यायचंय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील ठरलाय सह्याद्री प्रीमियर लीग 2025 मधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट क्या बात आहे उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे शांत स्वभावाचा खेळाडू आणि बेस्ट बॅट्समन त्याच्या नावावरती झाला 145 धावा त्यांनी कुठल्या संपूर्ण स्पर्धेमधील क्या बात आहे सन्मान्य आदरणीय चैतन्यजी रांगणेकर साहेब यांच्या वतीने चमचमणारी ट्रॉफी आपण पाहतो पुरस्कृत करण्यात आली रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राइज थँक्यू सो मच धन्यवाद त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आपण ठेवतोय ते नक्कीच आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज आपण देतो खरं तर नो डाऊट ते अगदी सर्वांनाच माहिती आहे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर त्यासाठी मी विनंती करेन स्वतः सन्मान्य आदरणीय डॅसिंग दमदार असं व्यक्तिमत्व चैतन्यजी रांगणेकर साहेब मी विनंती करेन आपल्या शुभाचे ते सुपूर्द करायचं त्यांच्या वतीने आपण पाहतोय अगदी चमचमणारी ट्रॉफी पोलादपूर तालुक्यामध्ये आपण पाहतोय अगदी अशी कुठे प्रकारची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळाली आहे या ट्रॉफीसाठी संपूर्ण आयोजन कमिटीसाठी आणि साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो रोख रक्कम 25,000 ते देखील पारितोषिक आपण पाहतो साहेबांच्या वतीने आलं पुरस्कृत करण्यात आलंय आणि या संपूर्ण स्पर्धेतील बॅटिंग देखील बॉलिंग देखील फिल्डिंग लाजवाब आपण त्यांनी केलेत आणि एनी गेसेस कोण असेल मालिकावीर या संपूर्ण स्पर्धेतील कोण जोरात आवाज विकास दादा आयोजन कमिटी होता आणि सातत्याने त्याच्या नावावर बरेचसे आपण पाहतोय मालिकावीर देखील आहेत पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये देखील त्याचा डंका वाजणार आहे त्याच्या बॅटमधून आले 202 धावा आणि 12 विकेट्स त्यांनी संपादित केल्यात कारण आता संघ आहे टीम आई जन्नई माता चरई संघाचा विनोद शिर्के कॅप्टन कूल ठरला या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर जोरदार टाळ्या क्या बात आहे उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे आणि आपण पाहतोय सातत्याने कॅप्टन कूल म्हणून पदवी त्याला मिळाली आणि मिस्टर मॅन ऑफ द सिरीज देखील आहे रोख रक्कम 25,000 सर्वात उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतो या स्पर्धेतील सन्मान्य आदरणीय चैतन्य दादा रंगनेकर साहेब यांच्या वतीने आले जास्त विचारणे घाई देखील आहे काय म्हणशील विनोद दादा तुम्हाला नक्कीच मॅन ऑफ द सिरीज मिळाली आणि सातत्याने मिळत असते परंतु आज या स्पर्धेबद्दल खेळल्यानंतर कसं वाटतं आणि यंग पिढीला काय सांगशील ही मॅन ऑफ द सिरीज तुला मिळाली नाही खरोखर खूप मजा आली खेळायला आणि खूप छान वाटलं की मला पहिल्यांदा SPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून ट्रॉफी मिळाली सर्व कमिटी मेंबर आणि सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आणि असंच पुढे करत राहू आणि सर्व यंग पिढीला खेळायला मिळत राहू थँक्यू सो मच आणि तदनंतर या स्पर्धेतील महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्याने आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहतो परंतु हे प्राइज आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु एक चांगली संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या समोर आली भेटीला आली या स्पर्धेतील बेस्ट कीपर हे देखील अवॉर्ड देण्यात येईल आणि त्यासाठी आपण पाहतो आकर्षक शूज आहेत क्या बात आहे आणि मी विनंती करेन अमितजी गाडगे साहेब आपण आपल्या शुभाचे ते बेस्ट विकेट कीपर या संपूर्ण स्पर्धेतील ठरला आहे संदीप एरुणकर ठरला या स्पर्धेतील बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट क्या बात आहे एस विशाल दादा देखील आले आहेत संघाचे मालक आहेत संघ मालक आणि ऑन द बिहाफ ते इथे कलेक्ट करतील आकर्षक आपण पाहतोय शूज आहेत जोरदार टाळ्या संदीप साठी देखील बेस्ट विकेट कीपर एक किताब त्याला जातोय थँक्यू सो मच आणि आपण बघतोय करताना So the moment we are going to celebrate 6वा क्रमांक आणि 6वा क्रमांक म्हणजेच काय तर षष्टम आम्ही नवनाथ बाबा अहिरे आणि प्रमोदजी उतेकर यांना आम्ही विनंती करू की आपण हा बक्षीस वितरण सोहळा करण्यासाठी आपण बक्षीस वितरण करण्यासाठी आपण यावं and the team name is श्री राम वर्धनी काटेतली चला 1-2 खेळाडू असतील तरी आपण सर्व आला तरी चालेल काही हरकत नाही
श्रीराम वर्धायनी काटेतली. कॅप्टन या लगेच, कॅप्टन या. श्रीराम वर्धायनी काटेतली. आणि कॅप्टनला खर तर एअरफोन, ब्लूटूथ एअरफोन्स आपण पुरस्कृत केलेत. आमचे प्रमोद चव्हाण आणि विनोद चव्हाण या खर तर आमच्या खेळाडूंच्या वतीनं आज आपण ब्लूटूथ एअरफोन्स पुरस्कृत करतोय. अभिनंदन टीम. त्यानंतर संघ मालक जर का उपस्थित असतील तर लगेच या. संदेश दादा आपण या. चला 5वा क्रमांक आपण उल्लेख करतोय. टीम कालिका माता चरी. आम्ही प्रतीकजी पाटील सरांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. टीम कालिका माता चरी आपण प्रतिनिधी असतील तर लगेच या. कालिका माता चरी टीम संघ कोणी असेल रिप्रेझेंटेटिव्ह तर लगेच या आपण. 5वा क्रमांक कॅश प्राइज 12,000 33,000 रुपये कॅश प्राइज आणि भव्य दिव्य मानाचा करंडक आणि त्याचबरोबर आमचे प्रमोद चव्हाण आणि विनोदजी चव्हाण यांच्या माध्यमातून एक ब्लूटूथ एअरफोन आपण पुरस्कृत करतोय. त्यानंतर 4था क्रमांक टीमचं नाव आहे शिवशंभो अडावले आणि योगेशजी मालुसरे साहेबांना मी विनंती करू की आपण पुढे यावं हा सन्मान करण्यासाठी. योगेश मालुसरे यांना मी विनंती करू की आपण पुढे या. टीमचं नाव आहे शिवशंभो अडावले आणि एक संघ मालक आम्हाला नेहमी मोठ्या उत्साहानं या स्पर्धेमध्ये सहभाग घेताना आम्हाला पाहायला मिळाले. नाव आहे विशाल पाटणे. त्याचबरोबर आपण ब्लूटूथ एअरफोन्स पुरस्कृत केलेत. आपण अभिनंदन करूया टीमचं. फार छान खरं तर अट्रॅक्टिव्ह क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील. पुढचं निवेदन आम्ही अनुज मोरे यांना विनंती करू. तृतीय द्वितीय अँड चॅम्पियन टीम. यस नक्कीच. तृतीय क्रमांक आपण देतोय. खऱ्या अर्थानं मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय श्यामदादा उतेकर साहेब आपण या. आपले शुभ हास्य देतो आपण तृतीय क्रमांकाचा मानकरी आणि पण याचे विनंती असेल कारण की भरपूर जड देखील ती ट्रॉफीज आहेत त्यामुळे विनंती असेल साहेब आपण या. मान्यवरांना विनंती असेल आपण याचे ट्रॉफीकडे या कारण की भरपूर जड देखील ती ट्रॉफी आहे. यस नक्कीच. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या संपूर्ण स्पर्धेतील. यस तृतीय क्रमांक आपण पाहतो यावेळेस तृतीय क्रमांकाचा पारितोषिक 3rd प्लेस ऑफ द टुर्नामेंट ठरलाय सान्वी 11 मोरसड्या संघ. विकास दादा उतेकर साहेब आपण पाहतोय यांचा संघ आहे आणि यस विनंती असेल आपण या. संपूर्ण टीम आणि टीमचे ओनर त्यांना देखील विनंती असेल की आपण यायचे. गणेशदादा उतेकर तदनंतर विकासदादा उतेकर अमित गाडगे यायचे आपण विनंती असेल करताना ओनर्स देखील इथे यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येईल. क्या बात आहे. भरपूर ट्रॉफी देखील अध्यक्ष साहेब देखील बोलतात आणि आपण पाहतोय प्रमोदजी चव्हाण साहेब विनोदजी चव्हाण साहेब यांच्या वतीने प्रत्येक कॅप्टनला आपण विनिंग टीमच्या कॅप्टनला आपण पाहतोय ब्लूटूथ हेडसेट देखील सुपूर्द केलाय. त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय खऱ्या अर्थानं. या जोरदार टाळ्या या संपूर्ण टीमसाठी. सान्वी 11 मोरसड्या संघ मागच्या सीझन मधील चॅम्पियन संघ ठरला होता तो संघ आपण पाहतोय. थँक्यू सो मच सर्वांचा मनाच्या अंतःकरणापासून आभार. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण देतोय या स्पर्धेतील सेकंड प्राइज अर्थातच रनर अप संघ SPL 2025 सीझन 3 मधील. त्यासाठी अगदी आपण पाहतोय मेडल्स देखील आहेत. रोख रक्कम 75,000 व आकर्षक समसमणारी ट्रॉफी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते आणि मी ते देण्यासाठी विनंती करेन सन्मान्य शरद दादा निगुडसे साहेब आणि राकेश दादा सावंत साहेब आपण या. गुरुजी मी विनंती करेन दोन्ही मान्यवरांनी सर्व जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे शुभाशय आपण देतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी आई जननी माता चरई संघ. जोरदार टाळ्या. या संपूर्ण स्पर्धेतील रनर अप संघ ठरलाय SPL 2025 मधील आई जननी माता चरई संघ. या संपूर्ण टीमला संघ मालकाला विनंती असेल आपण यायचं आणि टीमच्या कॅप्टनला देखील आपण पाहतो विनिंग टीमसाठी प्रमोदजी चव्हाण विनोदजी चव्हाण यांच्या वतीने ब्लूटूथ हेडसेट आहे टीमच्या कॅप्टनसाठी. ते देखील त्याला सुपूर्द करण्यात येईल. आकर्षक चमचमणारी ट्रॉफी संपूर्ण मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत.
रोख रक्कम 75,000 रुपये कॅश प्राइज आणि त्याच दरम्यान आकर्षक चमचमणारी अगदी ही जड असलेली ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. लाजवाब यावेळी स्पर्धा पाहायला मिळते, अगदी पार पडते. त्यानंतर अगदी आतुरता ज्या स्पर्धेची होती त्या क्षणाची होती आणि त्या प्रथम क्रमांकी उद्या तर आता प्रत्येक नाक्यावरती पोलादपूर गावामध्ये असेल की कोण मानकरी ठरला या संपूर्ण स्पर्धेतील, तर तो आपण पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी मी विनंती करेन सन्माननीय अध्यक्ष साहेब, अध्यक्ष महोदय साहेब उपस्थित आहेत. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला SPL सीझन 3 2025 चा चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन 24 संघांमधील 23 संघांना पाठे सरसावून एक